राज्यात आता लाडकी बहीणऐवजी संजय गांधी निराधार योजनेला पसंती दिली जाते। लाडकी बहीण योजनेसाठी नव्या लाभार्थ्यांची नोंदणी होत नाही, तर दुसरीकडे निराधार योजनेत दर महिन्याला लाभार्थी निवडले जातात। शिवाय योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये दर महिन्याला 5 तारखेपर्यंत मिळतात। दरम्यान निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक पासबुक पाहिले जाते। शिवाय त्यांच्याकडून शासनाच्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेतला जात नाहीये ना, या संदर्भात स्वयं घोषणापत्र देखील घेतलं जातं। नमस्कार मित्रांनो, आजचा अपडेट ऐकला की तुमच्या मनात एकच विचार येईल, हे चाललंय तरी काय। गेल्या काही दिवसांपासून पोर्टलवर फार विचित्र गोष्टी दिसायला लागल्या आहेत। पोर्टलवर तारीख बदलते, मेसेज बदलतो, पण पैशाबद्दल मात्र काहीच दिसत नाही। पैशाबद्दल पोर्टल पूर्ण कोरा असतो। लाभार्थ्यांची काळजी मात्र यामुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे। लाभार्थ्यांना बरंच टेन्शन यायला लागलं आहे। नोव्हेंबरचा हप्ता अडकला, डिसेंबरचा GR सुद्धा अजून आलेला नाही। त्यामुळे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत ते लोक विचारतायत की आपल्याला पैसे नेमके कधी भेटणार। पोर्टलचं कामकाज सुद्धा सगळ्यांना गोंधळात टाकणार झालंय। आज आपण हा सगळा प्रकार शांतपणे समजून घेणार आहोत। पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की पोर्टलवर जर पैसे दिसत नसतील तर आपण नेमकं काय करायचं। काही लाभार्थ्यांचे नोव्हेंबरचे हप्ते अडकलेले आहेत आणि डिसेंबरच्या हप्त्याबद्दल अजून कोणताही GR आलेला नाही। हा सगळा गोंधळ या योजनेसंबंधात चालू आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या विषयांवर, या सगळ्या गोंधळावर सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमकं पोर्टलवर काय चाललं आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका। आता बघा, संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग योजना, श्रावणबाळ योजना किंवा मग वृद्धापकाळ योजना, या सगळ्या योजनांचे लाभार्थी गेल्या काही दिवसांपासून एकच गोष्ट वारंवार विचारत आहेत। पोर्टलवर एकच गोष्ट वारंवार पाहत आहेत। पोर्टलवर दररोज नवीन तारीख दिसते आणि ती तारीख पुन्हा दुसऱ्या दिवशी बदलली जाते। म्हणजे अगदी तारीखवर तारीख अशी स्थिती चालू आहे। लोकांच्या मनात यामुळे एक मोठा प्रश्न तयार झाला, अखेर पैसे खात्यात कधी जमा होणार। कारण पोर्टलवर बदल दिसतोय पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा आलेला नाही। त्यामुळे सगळेच गोंधळात पडले आहेत। आता या संबंधात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत झालीच पाहिजे। ज्या दिवशी खात्यात पैसे टाकायला सुरुवात होईल त्या दिवसापासूनच तुम्ही खात्रीने सांगू शकता की हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तोपर्यंत या तारखा सगळ्यांनाच गोंधळात टाकतील, सगळ्यांना चिंतेत पाडतील। आता बघा मित्रांनो, सरकारकडून एक नवीन अपडेट समोर आलं। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत, अशी माहिती पोर्टलवर दिसते। आता विशेष करून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तर ही बातमी अतिशय मोठी आहे, कारण त्यांना जवळपास 5000 रुपयांची रक्कम एकत्रित भेटणार आहे। त्यामुळे अनेक जण उत्सुक आहेत की हे पैसे नक्की कधी पडणार। तर हा सगळा तपशील आपण या व्हिडिओमध्ये शांतपणे आणि व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। म्हणून एकच विनंती आहे तुम्हाला, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण या योजनेचे अपडेट्स जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला ते लगेच भेटतील। चला तर मग व्हिडिओला, आजच्या महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी आपण विचार करू की पोर्टलवर आलेली नवीन तारीख। तुम्ही जर संजय गांधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली, तिथे स्क्रीनवर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज स्पष्टपणे दिसतो। हा मेसेज तुम्हाला काय सांगतो, त्याचा अर्थ काय आहे ते आपण पुढे समजून घेऊ। आता बघा, पोर्टलवर एक नवीन सूचना टाकण्यात आली। त्याप्रमाणे 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत DBTच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैशाचं वितरण करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे। आता या दरम्यान पोर्टल काही काळासाठी बंद राहणार, म्हणजे तुम्हाला लॉग इन करून सुद्धा माहिती पाहता येणार नाही। त्यामुळे तुमच्या मनात लगेच एक प्रश्न येईल, आता हे नवीन काय आहे, रोज तारीख का बदलते। तर तुमच्या मनात आलेला प्रश्न अगदी बरोबर आहे। आधी 18 तारीख दिली, नंतर 19 तारीख आली आणि आता 20 तारीख दाखवली जात आहे। त्यामुळे लोकांमध्ये अक्षरशः गोंधळ तयार झाला आहे। पुढे पुन्हा तारीख बदलणार का, याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत करून घ्यायचं आहे। आता एक गोष्ट खरी, नोव्हेंबरचा हप्ता यावेळी प्रचंड उशिराने आला। निराधार बांधव, विधवा स्त्रिया, वृद्ध आणि दिव्यांग असे वेगवेगळे लाभार्थी जवळपास महिनाभर वाट पाहत आहेत। दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारी 2500 रुपयांची रक्कम आणि इतर सर्वांना मिळणारे 2000 रुपये हे त्यांच्यासाठी फक्त पैसे नाहीत, तर त्यांच्या घरातील रोजच्या अडचणींवरचा सगळ्यात मोठा आधार आहे। याच पैशांवर अनेक जण औषधं घेतात, घरखर्च भागवतात आणि काही जण तर जगण्यासाठी ही रक्कम म्हणजे त्यांच्यासाठी एकमेव आधार आहे। म्हणून हा हप्ता बऱ्याच दिवसांपासून अडकलेला पाहून त्यांची चिंता वाढणं सुद्धा स्वाभाविक आहे।
तर मित्रांनो, या महिन्यातली परिस्थिती तर तुम्ही स्वतः पाहत आहात. निराधार बांधवांना फक्त तारीख आणि तारीखच मिळते, पण प्रत्यक्षात नोव्हेंबरचा हप्ता अजून कोणाच्याही खात्यात पडलेला नाही. त्यामुळे प्रश्न एकच, अखेर हा नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार? काही ठिकाणी तर चर्चा सुरू आहे की कदाचित नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? आता लोकसुद्धा विचारायला लागले की डिसेंबरचा GR जारी झाला का? सरकारने GR काढला का? डिसेंबरचे पैसे देण्याबद्दल सरकारने काही महत्त्वाची घोषणा केली का? तर याचं स्पष्ट आणि एकमेव उत्तर ते म्हणजे नाही. डिसेंबरचा शासन निर्णय अजून प्रसिद्ध झालेला नाही. कोणी तुम्हाला सांगत असेल की डिसेंबरचा GR आला तर ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कारण गोष्ट अतिशय साधी आहे. नोव्हेंबरचाच हप्ता अजून आलेला नाही तर डिसेंबरचा निर्णय कसा घेण्यात येईल? दोन्ही हप्ते एकत्र मिळाले तर नवीन वर्षाच्या आधीच तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी ठरेल. हे 100% खरं आहे. लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. पण सध्या परिस्थिती अशी आहे की 20 तारखेपर्यंत 1 रुपयासुद्धा आलेला नाही. आता पुढे उरतात 10 दिवस आणि तुम्हाला माहीतच आहे साधारणपणे 25 तारखेपर्यंत शासनाचे निर्णय होतात. त्यामुळे पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, शासन निर्णय साधारणपणे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान जारी केला जातो. हे आपण नेहमीच पाहिलं आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात डिसेंबर महिन्याचा GR प्रसिद्ध होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण प्रश्न असा आहे की GR लागला तरी डिसेंबरचा हप्ता हातात येण्यासाठी अजून किती दिवस थांबावं लागणार? कारण या महिन्यात नोव्हेंबरचा हप्ता खूप उशिराने येत आहे की लोक अक्षरशः वैतागले आहेत, कंटाळले आहेत. लोकांचा संतापसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. सरकारने अजून एक गोष्ट स्पष्ट केलेली नाही. नेमका हप्ता जमा कधी होणार? पोर्टलवर तारीख दाखवली आहे पण कायम सारखाच अनुभव येतो. तारीख बदलते पण पैसे मात्र दिसत नाही. आता ही तारीख बदलू नये आणि हप्ता सरळ लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे इतकीच लोकांची अपेक्षा आहे. आणि खरं सांगायचं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र मिळाले तर मोठा दिलासा ठरेल. लाभार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल. पण सध्या तरी अशा प्रकारची कोणतीच हालचाल दिसत नाही. कुठलंही अधिकृत अपडेट नाही, ना शासन निर्णय ना परिपत्रक, अगदी कोणती नोटीससुद्धा आलेली नाही. म्हणजे परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय अजून अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही. मागील वर्षाचं पॅटर्न पाहतात पुढील 4 ते 5 दिवसात GR येण्याची दाट शक्यता आहे. पण सध्या तरी तो GR आलेला नाही. त्यामुळे तुम्ही वाट पहा आणि GR जाहीर झाला की त्याची माहिती 100% तुम्हाला या चॅनलला भेटणारच आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका. आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. पोर्टलवर दिलेल्या सूचनेनुसार 20 तारखेपासून नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. म्हणूनच पोर्टल तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं. हा मेसेज संध्याकाळपर्यंत कायम राहतो का की पुन्हा एकदा पोर्टलवर काही बदल दिसतात हेही आपल्याला बघावं लागेल. म्हणून एकच विनंती, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर भेटणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. आता पुढचा अपडेट आला की तुम्हाला लगेच या यूट्यूब चॅनलला सगळी माहिती भेटणार आहे. पोर्टलवर काय चाललंय, पैसे कधी पडतील, GR कधी येईल, हे सगळं आपण रोज बघणार आहोत. म्हणून तुम्ही कोणतीच काळजी करू नका. सगळी खरी माहिती तुम्हाला टाईम टू टाईम भेटेल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि गावातल्या इतर लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला चॅनलवरचे पुढील अपडेट सगळ्यात आधी पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.